नमस्कार मंडळी, मराठी शोमॅनच्या या एपिसोडमध्ये या भागामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. 2026च्या 26 जुलै या दिवशी यवतमाळकरांसाठी मान्सून मॅरेथॉन आयोजित केला आहे आणि त्याची चर्चा सर्वत्र यवतमाळ शहरामध्ये, यवतमाळ जिल्ह्यामध्ये होत आहे. एकूणच या मान्सून मॅरेथॉनची माहिती देण्यासाठी मान्सून मॅरेथॉनचे आयोजक माननीय कृपा पटेल मॅडम आपल्यासोबत आहेत. नमस्कार मॅडम, मराठी शोमॅन या चॅनलवर, या पेजवर आपलं स्वागत मॅडम. ही जी सुरुवात आहे या मान्सून मॅरेथॉनची, ही संकल्पना नेमकी कोणाची आणि किती वर्षापासून आपण ही करतोय? मॉन्सून मॅरेथॉन ही संकल्पना माझी आणि माझ्या मिस्टरांची आहे. माझ्या पप्पा म्हणजे स्वर्गीय डॉक्टर महेश डायभाई पटेल यांचं जन्मतिथी असते, म्हणजे जयंतीनिमित्त आम्ही मॉन्सून मॅरेथॉन ऑर्गनाईज करतो. 2000 म्हणजे माझ्या वडिलांच्या वाढदिवसाला असा जयघोष असायचा यवतमाळमध्ये, कारण ते नाट्यकलावंत होते, खेळाडू होते, नगरसेवक होते, या सगळ्या गोष्टी म्हणजे पॉलिटिक्समध्ये पण होते आणि आमची संस्था पण आहे, शाळा आणि कॉलेजेस. तर या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांचा मित्रपरिवार खूप मोठा होता आणि त्यांच्या मित्रपरिवारांना एकत्रित आणण्यासाठी काय करावं, तर मी हे मॉन्सून मॅरेथॉन आयोजित करण्याची सुरुवात केली 2023. 30 जुलै 2023 पासून मी ही मॉन्सून मॅरेथॉन ऑर्गनाईज करायला सुरुवात केली. तो आमचा पहिला वर्ष होता. त्या पहिल्या वर्षामध्ये आम्हाला नाही तरी 3000 धावपट्टू त्याच्यात धावले होते आणि तो प्रतिसाद आम्हाला एवढा आनंदही होता की यवतमाळ नव्हतं तर वाशिम, अकोला, बुलढाणा, शेगाव, या नागपूर, या सगळ्या दूरकडनं पण लोक आले, धावले, ॲथलेटिक्स, आणि आपण कॅश प्राईज देतो. त्याच्यामुळे धावपट्टूंना पण आणि ॲथलेटिक्स म्हणजे त्यांना पण प्रोत्साहन मिळते त्यासाठी. आणि हे हेल्थ असल्यामुळे मी आणि पप्पा स्पोर्ट्समॅन होते, कबड्डी प्लेयर होते आणि व्हॉलीबॉल प्लेयर होते. त्यामुळे मला असं वाटलं की मी काय तरी केलं पाहिजे, माझं वडिलांचं नाव पूर्ण शहरात आणि पूर्ण विदर्भात तरी गाजलं पाहिजे, जसं पहिले होतं तसंच राहिलं पाहिजे आणि त्यांची संस्कृती मी पुढे नेली पाहिजे, म्हणून मी हे मॉन्सून मॅरेथॉन सुरू केले. आज आमचं 4थं वर्ष आहे, जे 26 जुलै 2026ला आमचं हे मॅरेथॉन होणार आहे. आम्ही जुलै महिन्याचा शेवटचा रविवार घेतो, कारण सगळ्या शाळांच्या विद्यार्थी यांना पार्टिसिपेट करण्यासाठी आम्ही प्रोत्साहन करतो. म्हणजे पप्पांच्या एक आठवण राहावी म्हणून हा उपक्रम आपण सुरू केला. कुठल्या वयोगटातील विद्यार्थी, धावपटू यामध्ये भाग घेऊ शकतो? यामध्ये काही मर्यादा आहे, वयोगट पाळले आहे की कसं काय? आता मॅरेथॉन म्हटलं की लोकांना वाटते 21 आणि 42 किलोमीटर, जे हाफ मॅरेथॉन आणि फुल मॅरेथॉन असते. पण आपली मॅरेथॉनचं विशिष्ट असं आहे की आपली मॅरेथॉन असते ते मॉन्सून मॅरेथॉन, म्हणजे पावसात धावण्याची जे मजा राहते ते आपण कधी असं वाटतो ना, ते बाळपणात आपण कसं पावसात भिजतो, खेळतो, जे आई वडील आता आपल्या म्हणजे करू देत नाही, आणि या वयात आपल्याला असं वाटतं की ओलं कशाला व्हायचं. पण ही मॉन्सून मॅरेथॉनची संकल्पना अशी आहे की तुम्ही या पावसात धावण्याची जी मजा राहते ते घ्या. त्याच्यासाठी आम्ही 3 किलोमीटर आयोजित केलं आहे की ज्यांना पावसात मजा घ्यायची आहे ते रन इन रेन असं आम्ही 3 किलोमीटरचं ठेवलेलं आहे. त्याच्यात कुठलं पण वयोगट नाही आहे, कोणी पण त्याच्यात भाग घेऊ शकते. 80 वर्ष असेल की ते 5 वर्षाचं पण मुलगा असू शकते, कोणी पण असू शकते. आपण त्यांना जे हायेस्ट उमरवाले असतात त्यांना आणि जे लोएस्ट एजवाले असतात त्यांना पण आपण एक प्राईज देतो. 10 किलोमीटर ओपन टू ऑल असते, त्याच्यात मॅक्सिमम आपण गर्ल्स आणि बॉईज या सगळ्यांना कॅश प्राईज असतात. 7 कॅश प्राईज देतो आपण, 1 to 7 गर्ल्स, 1 to 7 बॉईज, म्हणजे यांना फ्रॉम कॅश प्राईज, ट्रॉफी, मेडल आणि सर्टिफिकेट एवढं 1 to 7ला देतो. आणि जे प्रत्येक पार्टिसिपेंट असेल 10 किलोमीटरला त्यांना सगळ्यांना मेडल आणि सर्टिफिकेट देण्यात येते. आणि दुसरं आहे 5 किलोमीटर. 5 किलोमीटरचं वयोगट आहे अंडर 16, म्हणजे जे विद्यार्थी 16 वर्षाचे आहे किंवा 16 वर्षाच्या खाली आहे त्या लोकांना 1 to 7 बॉईज, म्हणजे 1 ते 7 बॉईजचं प्राईज राहते आणि 1 ते 7 गर्ल्सचं प्राईज राहते.
म्हणजे अशी 14 प्राईज आपण 5 किलोमीटरला पण देतो. 5 किलोमीटरचे विनर काढण्याची पद्धत आहे अंडर 16 किंवा त्या 16 वर्षाच्या किंवा 16 वर्षाच्या खालचा. असे आपण 3 गट पाडलेले आहेत. 3 किलोमीटर ओपन टू ऑल, रन इन रेन, पावसाची मजा घ्या. 5 किलोमीटर सगळ्या विद्यार्थ्यांसाठी अंडर 16 आणि 10 किलोमीटर ओपन टू ऑल, त्याच्यात कोणी पण पार्टिसिपेट करू शकतो. ही संकल्पना खरंच युनिक आहे मॅडम. म्हणजे मान्सूनमध्ये एक प्रकारचे भर पावसामध्ये आपण हा उपक्रम करतो आणि शेवटचा आठवडा असल्यामुळे जुलैच्या पाऊसही कुठलीच कसर सोडत नसेल आणि तुफान एक प्रकारची मजा या मान्सूनमध्ये या मॅरेथॉनमध्ये पाहायला मिळत असेल. कुठं याआधी असं मान्सून मॅरेथॉन झाली आहे कुठे? नाही, याआधी तर मॉन्सून मॅरेथॉन असं कुठे ऐकलेलं नाहीये, पण नक्की वर्षा मॅरेथॉन होतात मुंबईला, ती पण अशी पावसाळ्यात होते. तर ते थोडंसं ब्रीफिंग होतं आम्हाला की अशी वर्षा मॅरेथॉन मुंबईला असते, पण आपल्या विदर्भात कुठेच नसते आणि मी अजून विदर्भात अशी ऐकलेली नाही आहे. आपली एकमेव अशी आहे मॉन्सून मॅरेथॉन की जे पावसाळ्यात राहते. आणि पावसाळ्यात आमचं तुम्ही जसं म्हटलं की खूप जास्ती पाऊस होत असेल, हे होत असेल. लास्ट इयर म्हणजे 2024ला मुसळधार पाऊस होता. असं होतं की समोरचं व्यक्ती पण दिसत नव्हतं. अशा वेळेस पण मुलं धावलेत आणि त्याच्यात आपले चीफ गेस्ट होते अशोक ध्यानचंद, जे मेजर ध्यानचंदचे पुत्र आहेत, ओलंपियन आहेत. ते आपले चीफ गेस्ट होते. ते म्हणजे पाहून चक्क राहिले की एवढ्या पावसात तो 4 वर्षाचा मुलगा धावत आहे आणि तो परत येत आहे, तो झुंबाची मजा घेत आहे. म्हणजे ती जे एन्जॉयमेंट राहते आपल्याला पावसात खेळायची, ती आपल्याला या मॉन्सून मॅरेथॉनमध्ये नक्कीच भेटते आणि अनुभव पण होते. तुम्ही चीफ गेस्ट म्हणजे प्रमुख उपस्थितीविषयी बोलल्यात. या मॅरेथॉनला मग कुणाला आपण इन्व्हाइट केलं आहे? कोण असणार आहे प्रमुख उपस्थिती? या मॉन्सून मॅरेथॉनला आपण गुरदास राऊत आहे. ते इंडियन क्रिकेट टीमचे कॅप्टन होते. 2019मध्ये त्यांनी वर्ल्ड कप जिंकलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की त्यांच्या एक हेडलाईनमध्ये आहे, त्यांनी सचिन तेंडुलकरची विकेट घेतलेली आहे. ते ऑलराऊंडर इंडियन म्हणजे क्रिकेटर आहे. त्यांचा एक हँड नाही आहे आणि तरी ते बॅटिंग करतात, बॉलिंग करतात आणि त्यांच्याकडनं आपल्याला खूप काही शिकावंसं वाटणार आणि मुलांना म्हणजे एकदम मोटिवेशन होणार आणि ते प्रेरणास्थळ राहणार की आपण कुठल्याही परिस्थितीत हार मानू नाही आणि जीवनात पुढे जावं. असेच आपण व्यक्तिमत्व आणतो की विद्यार्थ्यांना जे मनोबल वाढेल आणि इन्स्पायर करेल, असेच चीफ गेस्ट आपण आणण्याचा प्रयत्न करतो. आणि गुरदास राऊत सरांनी आमचं मान ठेवलं आणि आमच्या मॅरेथॉनला येणारा होकार पण दिला आणि ते आपल्याला 25 तारखेपासूनच आपल्यासोबत राहणार आहे. 25-26 2 दिवस सर आपल्याला देणार आहे. मान्सून मॅरेथॉन याचं स्टार्ट पॉईंट आणि फिनिश पॉईंट काय असणार? म्हणजे पोस्टल ग्राउंडवरनं सुरू होईल. पोस्ट ऑफिसकडनं टर्न घेऊन सरळ ते स्टेट बँक चौक, स्टेट बँक चौकवरनं सरळ स्ट्रेट जातील ते कॉटन मार्केट, कॉटन मार्केटवरनं सरळ पॉलिटेक्निक कॉलेजपर्यंत, तिथून ते यू टर्न होतील. ते आहे 5 किलोमीटर वाल्यांचं यू टर्न, म्हणजे पॉलिटेक्निक कॉलेज करणं यू टर्न करून. आणि हायड्रेशन पॉईंट प्रोव्हाइडेड राहणार आहे त्यांना स्टेट बँक चौकजवळ, एक जसराज हॉटेलच्या जवळ. म्हणजे इथे सगळ्यांना पाण्याची पिण्याची व्यवस्था केलेली आहे. आणि यू टर्न होईल ते पॉलिटेक्निकवरनं आणि रिटर्न परत त्याच मार्गे ते रिटर्न पोस्ट ऑफिसला म्हणजे पोस्ट ग्राउंडला येतील. 10 किलोमीटरला पण सेम रूट आहे. पोस्टर ग्राउंड, पोस्ट ऑफिस, स्टेट बँक चौक, म्हणजे कॉटन मार्केट, मग पिंपलगाव बायपास, असं करत स्ट्रेट पॉलिटेक्निकवरनं सरळ असं स्ट्रेट जात धामणगाव रोड, म्हणजे धामणगाव रोडनी जातात. तिथे मंगलम सिटी म्हणून एक एंड येते, तिथून ते यू टर्न करतील. ते आहे 5 किलोमीटर मोहा फाट्याच्या पुढे. ते 5 किलोमीटरचं यू टर्न होतील आणि रिटर्न परत ते याच मार्गे पोस्ट ग्राउंडला, म्हणजे स्टार्ट आणि फिनिश सेम पॉईंट आहे, पण ते यू टर्न करून येतील. आणि 3 किलोमीटरचं रूट असं असणार आहे. पोस्ट ग्राउंडमधनं पोस्ट ऑफिस, मग LIC स्क्वेअरमधलं तिरंगा चौककडनं येरावाड चौककडनं 5 कंदीलकडनं इंदिरा गांधी मार्केट, मग हनुमान अखाडा करणं पूनम चौक आणि
पोस्ट ग्राउंड, अगेन तुम्ही रिपीट 3 किलोमीटर, असं आम्ही ते सिटीतून फिरवणार आहे. सेफ्टीसाठी काय उपाययोजना करून ठेवली आहे किंवा केली आहे? सेफ्टीसाठी अशी उपाययोजना आहे की आमचे हेल्थकेअर पार्टनर आहे क्रिटिकेअर हॉस्पिटल. क्रिटिकेअर हॉस्पिटलमधनं आम्हाला मेडिकल टीम उपलब्ध राहणार आहे, ॲम्ब्युलन्स उपलब्ध राहणार आहे, 2 ॲम्ब्युलन्स उपलब्ध राहते आणि जेव्हा आपली रेस सुटते तेव्हा मागे एक ॲम्ब्युलन्स सतत धावपटूंच्या मागे ती फिरत राहते आणि एक ॲम्ब्युलन्स ग्राउंडवर उपस्थित राहते. एक रिकव्हरी सेंटर आहे, तिथे डॉक्टर, नर्सेस आणि फिजिओथेरपिस्ट अवेलेबल आहे आणि मेडिकल पण सगळ्या गोष्टी तिथे अवेलेबल राहणार आहे आणि त्यांचे आमचे एक इन्चार्ज राहतात आमच्या ऑर्गनायझिंग टीममधून, ते आणि हॉस्पिटलची टीम हे सगळी तिथे एक पेंडॉल आमचं एक राहतात, तिथे ते सगळ्या गोष्टी टेक केअर केल्या जातात. ही खबरदारी आपण चांगली घेतली आहे. 3 किलोमीटर, 5 किलोमीटर आणि 10 किलोमीटर. तर यांचं टायमिंग काय असतो म्हणजे नेमका? म्हणजे ग्राउंडमध्ये आम्ही एकत्रीकरण करतो सकाळी 6 वाजता. तिथे मग वॉर्मअप्स होतात, म्हणजे झुंबा सुरू होते. झुंबा आणि फिटनेस म्हणजे वॉर्मअप एक्सरसाइज वगैरे करतो. पहिली रेस 10 किलोमीटरची जे राहते ते मॅक्सिमम 6:15 to 6:20 आम्ही रिलीव्ह करून देतो. ती सुटल्यानंतर 15 मिनिटांनी आम्ही 5 किलोमीटरची रेस सोडतो गर्ल्सची. मग 10 मिनिटचा ब्रेक, मग आम्ही सोडतो 5 किलोमीटर बॉईज आणि मग आम्ही 3 किलोमीटरची रेस रिलीज करतो. जेव्हा हे पूर्ण जे विनर्सवाले जे लॉट आहे ते रिलीज झाल्यावर आम्ही 3 किलोमीटरचा लॉट रिलीज करतो आणि जर 3 किलोमीटरमध्ये एंट्रीज जास्ती असल्या तर आम्ही 3 इंटरव्हल्समध्ये 3 किलोमीटर सोडतो. कारण एका दमाने सोडल्यावर सगळ्यांना असं वाटतं की मी पहिला, तर त्याच्यात काही अकस्मात होऊ शकतात, म्हणून आम्ही ते हळूहळू रिलीव्ह करतो. आणि याच्यासाठी आमच्यासोबत ट्रॅफिक यंत्रणा पूर्ण राहते आणि आम्ही सगळीकडे पोलीस पेट्रोलिंग, बॅरिगेटिंग या सगळ्या गोष्टींचा भान ठेवून आणि मार्किंग करून, रोडवर मार्किंग राहते, बॅरिगेटिंग राहते की मुलांना इथून जाणार आहे, इथून मॅरेथॉन जाणार आहे, तर ट्रॅफिक इथे म्हणजे कुठल्याही अनएक्सपेक्टेड व्हेकल तिथून यायला पाहिजे नाही, असं आम्ही पेट्रोलिंग ठेवतो. मान्सून मॅरेथॉनच्या रजिस्ट्रेशनविषयी जाणून घ्यायचं असेल, रजिस्ट्रेशन करायचं असेल तर तुमच्याशी याच्यावर नंबर तर दिलाच आहे, पण जर समजा हा कॉन्टॅक्ट नंबर लागत नसेल, कोणाचा संपर्क होत नसेल, तर मग यासाठी काय करत म्हणजे दुसरी काय उपाययोजना करून ठेवली आहे तुम्ही? अच्छा, आम्ही रजिस्ट्रेशन नंबर तर व्हायरल केलेलाच आहे, मी तरी नंबर एकदा परत बोलते. 9307222038 या नंबरवर तुम्ही कॉल केला तर तुम्हाला गुगल फॉर्मची लिंक उपलब्ध केली जाईल. जर तुम्हाला ते लिंकमध्ये काही अडचण येत असेल तरी घाबरू नका. 25 तारखेला दुपारी 2 वाजतापासून तर संध्याकाळी 8 वाजतापर्यंत भावे मंगल कार्यालयाला आमची पूर्ण टीम उपस्थित राहील. तिथे या, तुमचं रजिस्ट्रेशन करा आणि तुमचं चेस्ट नंबर घेऊन आणि मॉन्सून मॅरेथॉनमध्ये तुम्ही भाग घ्या, अशी मी सगळ्यांना नम्र निवेदन करते की तुम्ही या आणि आपल्या यवतमाळच्या मॉन्सून मॅरेथॉनमध्ये नक्की एकदा सहभागी होऊन तरी पहा आणि मला तुमचा एक काय अनुभव होतो ते तरी मला एकदा सांगा. यवतमाळकरांसाठी या मॅरेथॉनविषयी तुम्ही काय आवाहन कराल मॅडम? मी यवतमाळकरांसाठी एक असं आवाहन करेल की हे मॉन्सून मॅरेथॉन आहे, रन करा, रेनमध्ये रन करा आणि आपल्या स्वास्थ्यासाठी या. कारण आपण आजच्या एवढ्या बिझी जीवनात कधीच आपल्या हेल्थसाठी किंवा आपल्या शरीरासाठी वेळ काढत नाही. जर कोणी आपल्याला असं प्रोत्साहन देत असेल म्हणजे धावण्याचं, आपण धावलं नाही आणि वॉक जरी केलं तरी आपल्याला शरीरात एक ऊर्जा उत्पन्न होते, तर आपण ते वॉक करून जरी ती ऊर्जा आज तुम्ही माझ्या मॅरेथॉनमध्ये धावलात किंवा वॉक जरी केलं तर तुम्हाला चांगलं वाटेल की नाही थोडंसं फ्रेश वाटलं. असं चालत चालत आपण सवय पडायला लागेल आणि आपण एक स्वस्थ जीवनाकडे जाऊ आणि रोग प्रतिकारक शक्ती वाढेल आणि आपण त्या जे अनवॉन्टेड डिसीज आहे त्याच्याकडनं आपण दूर होऊ शकू, असं मला वाटते. आणि मी लोकांना सांगते की त्याकरिता एक दिवसात तरी तुम्ही थोडंसं 3 किलोमीटर तरी चालून बघा काय होते. पाय दुखत नाही, पाय दुखले तरी रिकव्हरी सेंटरमध्ये फिजिओ करून जा, असं पण मी त्यांना म्हणेल.
आणि पण नक्की या. थँक्यू मॅम. बऱ्याच गोष्टी तुम्ही क्लिअर केल्या. मॅरेथॉनविषयी संकल्पना सांगितली, युनिक संकल्पना वाटली आणि रजिस्ट्रेशन पण कसं काय करायचं ते तुम्ही सांगितलं. तर तुमच्या वेळातून वेळ काढला आणि मराठी शोमॅनला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. तर मंडळी, भेटूया 26 जुलै 2026ला भर पावसात एन्जॉयमेंट करण्यासाठी. तर मी तर येतोयच, तुम्ही पण या. तोपर्यंत पाहत राहा मराठी शोमॅन. धन्यवाद.